महाराष्ट्राच्या राजकारणाला जबरदस्त हादरा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू. महाराष्ट्राच्या राजकारणातील रोखठोक नेतृत्व उपमुख्यमंत्री तथा अर्थनियोजन मंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झालाय. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या हृदयद्रावक दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला. अजित पवारांसह या विमानात असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिली आहे. अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे. अजित पवार आज बारामती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते, मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात झालाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, सर्वांचे आवडते दादा माननीय अजितदादा पवार यांचं आज दुःखद, अतिशय धक्कादायक, दुर्दैव व दुःखद अशी घटना अजितदादाच्या निधनाने कळाली. अजितदादांचा स्वभाव हा खरोखर रोखठोक स्वभाव होता आणि त्यांनी कधीही म्हणजे ज्याला हो सांगितलं त्याचं काम करायचं अशी रोखठोक भूमिका असणारे अजितदादा यांच्या दुर्दैवी निधनामुळं आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. दादांबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच वेळा मी दादांना माझ्या कामानिमित्त नवापूर तालुक्याच्या विकासासाठी भेटत असतो आणि नेहमी मी गेल्यावर ते नेहमी काय शिरीष ह्या शब्दाने मला नावाने हाक मारायचे आणि मलासुद्धा दादांबद्दल अतिशय आदर, सन्मान होता. मागेच 1 महिन्यापूर्वीसुद्धा मला दादांचा स्वतःहून फोन आला. शिरीष काय चाललं आहे असं त्याने विचारलं. आदरणीय नाईक साहेबांच्या निधनाच्या बाबतीतसुद्धा त्यांनी मला फोनवरती विचारणा केली होती. अशा खंबीर नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकलेला आहे. पुनश्च त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो.